आतमध्ये खर्च होत आहेत. फ्री हिटचा चेंडू आदित्य शिंदे ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू डीप पॉइंट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. धावा यावेळी शप्पल झाले. वा व्हॉट अ शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. यावेळी पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक फार दूर. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार, सीमा पार चौकार. दाखल झालाय. पहिला चेंडू डॉट. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट. आदित्य शिंदे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. माझी बुलेट निघाली. षटकार मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू नंतर आला. स्कोर कार्ड वरती 58 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आदित्य शिंदे च्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये वरती खेळतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे जो आपण या मैदानावरती पाहतोय. रुपेशचा हा चेंडू इनसाइड आउटचा खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खणखणीत चौकार. एक अतिशय सुंदर फटका आपण जो पाहतोय आदित्यच्या बॅट मधनं आला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्या टीमसाठी 4 धावा त्यानं वसूल केल्या. धावफलक 4 धावांनी पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. परत एकदा यावेळेस परत एकदा चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला. शेखर गोडांबेच्या डोक्यावरनं चेंडू आरपार खणखणी षटकार. गाण्यामध्ये मामा असला तरी आमच्याकडे आप्पा दोन्ही खरं तर आडवे जे कॅमेरामन आहेत. आमच्या तिसऱ्या पंचांनी सांगितलं कॅमेरामनचं कौतुक करा कारण त्या ह्या अँगलनं फार काही कळलं नाही परंतु पलीकडच्या अँगलनं क्लिअर कट त्यांना आयडिया आली. तो आतमध्ये अविनाश सुंदर गोलंदाज. एक जबरदस्त फलंदाजी आदित्य. सुंदर बॅटिंग आदित्य करतोय. एका जीवदानाचा फायदा त्याला नक्की भेटला. अवघड जीवदान ते होतं. त्या फिल्डरनं मोठं अपील केलं होतं परंतु नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेल्यानंतर आपल्याला समजलं की तो चेंडू बहुतेक जमिनीला स्पर्श केला असा पंचांनी निर्वाळा दिला. 4 धावांनी धावफलक पुढे 34 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला चेंडू खेळला शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर हो तिकडे चेंडू अडवला. सुंदर असा प्रकारचा युवक खेळाडू स्कोरिंगच्या माध्यमातून सहकार्य करतोय आयोजकांना. यावेळेस मात्र इनसाइड आउट पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला स्क्वेअर ड्राईव्हचा नजाकत भरा शॉट. कलात्मकतेचा आविष्कार. चेंडू सीमा पारचा.
थँक्यू डीजे. तालुक्यात सुद्धा कितीतरी खेळाडू अशा प्रकारचे आहेत, ते अशा प्रकारचे फटके खेळत नक्कीच नाव कमवण्याचा प्रयत्न करत असतात. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचाचा इशारा पप्पू मुंगसे सर कळवत आहेत. नो बॉल प्लस. परत एकदा खराब चेंडू, तीच जागा, तेवढ्याच धावा. फाईन त्या ठिकाणी लॉंग लेगला खेळलेला खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. थँक्यू. संजयराव गोडामे मात्र नाराज आहेत. गोलंदाजाला सांगतायत मित्रा इकडे प्रोटेक्शन नाही आणि त्या चेंडू फक्त आपल्याला आज गोलंदाजी ते कंटिन्यू करतील का. 49 धावा. यावेळेस परत खराब चेंडू हवेमध्ये. संजय गोडांबे हो सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया अजूनही आपल्याला पंचांच्या निर्णयाची वाट त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे. संजय रावांनी 2 धावा तर आतापर्यंत वाचवल्या. चेसिंग करता नक्कीच फायदे ठरतील यात शंका नाही. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. शेखर गोडांबे चेंडूच्या खाली, त्याच्या हातामध्ये ते चेंडू लँड होतोय. मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल चेंडू नंतर. यावेळेस फटका जुळून आलाय की नाही. आदित्य चेंडू खाली येतोय. झेल टिपलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. फलंदाज बाद आहे. अतिशय मोक्याच्या क्षणी अक्षयची विकेट. नव्हे तर तो गेल्यापासून थोडासा अडखळत होता आणि ते अडखळणं मात्र त्याला दुर्दैवाकडे घेऊन गेलं. एक सुंदर झेल आदित्यनं डीप मिडविकेटला टिपला. परंतु मित्रांनो तेच मला सांगायचंय, उन्हाळ्यामध्ये खेळताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये तू काय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. फटका जोरदार आहे. झेल होईल का. आदित्य चेंडूच्या खाली आणि षटकार. सामना घोटावडे संघाने जिंकलाय. पोहोचले ते टॉप 6 मध्ये. हार्दिक आणि घोटावडे संघाचं खूप खूप अभिनंदन. आजच्या दिवसातील विजेता संघ आणि आयोजकांचे देखील खूप खूप आभार.